Hello everyone, good morning. All of you are heartily welcome on our YouTube channel. So dear friends, आज आपण इथे आपल्या सर्वांसाठी एक विशेष टॉपिक घेऊन आलो आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे बघा की मेथड्स फॉर टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. इंग्रजी भाषा शिकण्याच्या आणि शिकवण्यासाठीच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहे त्या बरेच वेळा आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्या अभावामुळे काय होतं की आपल्याला समजा वेगवेगळ्या पद्धतीनं इंग्रजी शिकण्याची जी संधी आहे, जी अपॉर्च्युनिटी आहे ती मिळत नाही. तर मला असं वाटतं की आपल्याला सर्व पद्धतींची एकदा माहिती असणं फार आवश्यकता आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशा पद्धतीने आपण आता काय करू सुरुवात करू बघा. तर काय म्हटलं मेथड्स फॉर टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. तर पहा द फर्स्ट मेथड ऑफ learning English, that is grammar translation method. Okay, so we can learn English with this method, grammar translation method. in detail आपण पुढे पाहणार सोप्या पद्धतीला. बघा दुसरी मेथड आपण म्हणतो बघा डायरेक्ट मेथड ऑफ लर्निंग इंग्लिश. त्याच्यामध्ये काय की कुठल्याही इतर भाषेची मदत न घेता सरळ इंग्रजी भाषाच, ठीक आहे, त्यामध्ये मराठी अजिबातच काय करता येणार नाही बघा, वापरता येणार नाही. अशा पद्धतीने काय करता येईल, इंग्रजी शिकता येईल. तर म्हटलं बघा नंतर आहे थर्ड वन डॉक्टर वेस्ट न्यू मेथड. जे डॉक्टर वेस्ट की जे टीचर होते तर त्यांनी एक नवीन पद्धत इंग्रजी शिकण्यासाठीची डेव्हलप केली होती. नंतर बघा काय म्हटलं बायलिंग्वल मेथड की दोन भाषेच्या मदतीने काय करता येते, इंग्रजी भाषा शिकता येते. ऑडिओ लिंग्वल मेथड, याच्यामध्ये ऑडिओ म्हणजेच काय लिसनिंग जी आहे समजा स्किलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. नेक्स्ट पण बघा काय म्हटलंय कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. कम्युनिकेटिव्हचा अर्थ होते की संभाषणामधून इंग्रजी भाषा जसं की दोन लोक समजा काय करताय संभाषण करताय तर त्यांचं संभाषण आपण ऑब्झर्व करू शकतो, फॉलो करू शकतो, फेशियल एक्सप्रेशन म्हणा, त्यांचे उच्चार म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला काय करता येईल कम्युनिकेटिव्ह अप्रोचने शिकता येईल. त्यानंतर बघा सेवन्थ मेथड ऑफ लर्निंग इंग्लिश, दॅट इज स्ट्रक्चरल अप्रोच. सो स्ट्रक्चरल अप्रोच ही एक मेथड आहे. नंतर बघा काय म्हटलं कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. देन सिच्युएशनल अप्रोच. सिच्युएशनल अप्रोचचा अर्थ होते की परिस्थितीनुसार बघा, जसं की म्हटलं की एखाद्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तर तिथे तुम्ही कोणते सेंटेन्स यूज करणार, तुम्हाला काय विचारायचं असते. मार्केटमध्ये गेल्यानंतर शॉपिंग मॉलमध्ये काय होतं वेगवेगळ्या प्लेसवर किंवा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कोणत्या शब्दांचा फ्रेजेसचा वापर होतो, हा जो समजा आहे तर हा कॉन्टेंट इथे डेव्हलप केला जातो सिच्युएशनल अप्रोचमध्ये. नेक्स्ट म्हटलं आहे नॅचरल अप्रोच ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. सो नॅचरल अप्रोच जस्ट लाईक अवर मदर टंग. सो हाऊ डिड वी लर्न अवर मदर टंग. आपण आपली मातृभाषा आपण कसं शिकलोय तर ते आपण मातृभाषा शिकलो कसं बघा की पहिले तर आपण आपल्या घरीच इंग्लिश नाही तर मराठी समजा आपण आपल्या घरीच बोलायला शिकलो आणि त्याच्यानंतर मग स्कूलमध्ये आपण लिहायला आणि वाचायला शिकलोय बघा, ठीक आहे. तर शाळेमध्ये जाऊन आपण बोलणे नाही शिकलोय मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा किंवा जे काही समजा आपली मातृभाषा आहे ते आपण घरीच आपण काय करतोय फॅमिलीमध्येच आपल्या विथ द लिसनिंग ऐकून काय होत आहे ती भाषा आपल्याला अवगत होते. तर इथे म्हटलंय बघा नॅचरल अप्रोच ऑफ लर्निंग इंग्लिश. याच्यामध्ये बघा दोन गोष्टी पाहतो आपण की फॉर लर्निंग इंग्लिश वी हॅव 4 प्रॅक्टिसेस, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग. की लिसनिंग म्हटलं तर काय रे श्रवण, स्पीकिंग म्हटलं तर काय भाषण, ठीक आहे, किंवा बोलणे, रिडिंगचा अर्थ होते की वाचन म्हणा आणि रायटिंगचा अर्थ होते लेखन. तर वाचन, लेखन, श्रवण आणि भाषण ह्या 4 कौशल्य आहे, याला म्हणतात भाषा कौशल्य. तर याच्यामध्ये काय म्हटलं बघा जसं की कम्प्युटरला असते इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस, ठीक आहे. जसं म्हटलं की मोबाईलची स्क्रीन आहे किंवा कम्प्युटरची स्क्रीन आहे तर हे काय कोणतं डिव्हाइस आहे बा, तर हे आहे आउटपुट डिव्हाइस. आणि जर समजा कीबोर्ड म्हटलंय तर कीबोर्ड हे काय झालं इनपुट डिव्हाइस. तर इथे सुद्धा ह्या 4 स्किल्स कशा काम करतात, त्यातल्या 2 जे आहे ते इनपुटचं काम करते आणि 2 जे आहे ते आउटपुटचं काम करते, ठीक आहे. जसं लिसनिंगमधून काय होतं की आपल्याला नवीन शब्द, नवीन वाक्य, नवीन फ्रेजेस जे काही समजा आहे तर ते काय कॉन्टेंट आपण गेन करतो, ठीक आहे. तर तो झाला इनपुट डिव्हाइस. त्यानंतर रिडिंगमध्ये काय होतं आपण वाचतोय, कॉम्प्रिहेन्शन होतंय, ठीक आहे, शब्द आपल्याला माहीत पडतंय, वाक्यरचना माहीत पडतं आपल्याला. तर लिसनिंग आणि रिडिंग हे 2 झाले बघा काय की इनपुट डिव्हाइस. तर हे आपल्याला नॉलेज प्रोव्हाइडिंग स्किल्स आपल्या ह्या तयार आहेत. त्यातनं म्हटलं काय स्पीकिंग आणि रायटिंग, ह्यातनं काय होतं की जे आपण बोलतोय तर काय बोललोय बा, तर जे काही ऐकलंय आजपर्यंत आणि जे काही आपण समजा वाचलंय तेच आपण बोलणार आहे, ठीक आहे ना. त्यानंतर बघा लेखन, तसं बोलणे म्हटलं तर काय सरस आपण तोंडी बोलतोय आणि रायटिंग सुद्धा काही प्रकारचं स्पीकिंगच आहे, फक्त एवढा काय ते कशात असणार आहे रिटन फॉर्ममध्ये असणार आहे, ठीक आहे. तर इथे लिसनिंग अँड रिडिंग आर इनपुट डिव्हाइसेस अँड स्पीकिंग अँड रायटिंग आर आउटपुट डिव्हाइसेस. ओके. सो आता इथे पहा बघा द लर्निंग स्टाईल्स
की म्हटलं की लर्निंगसाठी आपल्या लँग्वेज लर्निंगमध्ये काय काय गोष्टी हेल्प करू शकतात ते एकदा आपण व्यवस्थित पाहून घेऊ बघा. तर म्हटलं की व्हिज्युअल लर्निंग, ते व्हिज्युअलचा अर्थ होते की पाहून आपण बऱ्याच गोष्टी आपण काय करू शकतो, शिकू शकतो. ऑब्झर्वेशनमधून आपल्याला जवळपास 90% जे काही समजा नॉलेज आपल्याला मिळतं ते डोळ्यांच्या माध्यमातून व्हिज्युअल लर्निंगमधून मिळतं. नंतर बघा सॉलिडरी, त्यानंतर म्हटलं की सोशल कम्युनिटीमध्ये आपण जाऊन काय होतं आहे आपल्याला कानावर आपले शब्द पडणार बघा, इंग्लिश म्हणा, सेंटेन्सेस म्हणा, ठीक आहे ना. तर कम्युनिटीमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा आपल्याला काय होईल, हेल्प होईल. त्यानंतर लॉजिकल, आपण स्वतः काय करतोय, विचार करतोय. त्यानंतर म्हटलं फिजिकल अप्रोच, देन व्हर्बल अप्रोच, देन ऑरल अप्रोच. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं काय होते आपल्याला हेल्प होतं याच्यामध्ये. नंतर बघा एक क्रायटेरिया पाहू की लर्निंग इफेक्टिव्हनेस बघा म्हटलं की बा लिसनिंगमधून आपल्याला काय भाषा शिकता येईल. तर जवळपास असं समजून चला की 20% of the language content we can learn with the listening practice, and the watching television or watching anything we can learn 30% of the language, and listening plus watching we can learn 50% till the 50% of content, and 10% of a reading can improve your English, but it is up to 10%. Okay, then the speaking, 70% of your speaking will improve with only the speaking practice. So my dear friends, here we are going to understand the methods of learning English. So the first one method which I have already told you, grammar translation method, की जी आज it is the oldest method in our India. ओके, तर सर्वच्या सर्व स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचा काय होते, वापर केला जातो. जसं आपली जिल्हा परिषद शाळा आहे, नगर परिषद शाळा आहे, माध्यमिक शाळा आहेत, प्रत्येकच ठिकाणी काय होतं की एक मराठी वाक्य घेतलंय, त्याचं व्याकरण समजावून सांगताय, आणि त्या मराठी वाक्याचं काय करताय, इंग्रजी वाक्यामध्ये काय करताय, ट्रान्सलेशन करताय. तर त्या पद्धतीला म्हणतात बघा काय, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर ही एक मेथड सुद्धा काय इफेक्टिव्ह मेथड आहे इंग्रजी शिकण्यासाठी, कॉम्प्रिहेन्शन बिल्ड करण्यासाठी, अंडरस्टँडिंग बिल्ड करण्यासाठी ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो, आणि ही फार फायदेशीर अशी मेथड आहेच. परंतु परिपूर्ण अशी कोणतीही मेथड नाही आहे, तर आपल्याला एकंदरीत सर्वच्या सर्व मेथडचा वापर करावा लागत असतो. ठीक आहे, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड. तर काय म्हटलं, इन ग्रामर ट्रान्सलेशन क्लासेस स्टुडंट्स लर्न ग्रामॅटिकल रूल्स and then apply those rules by translating sentences between the target language and the native language. Advanced students may be required to translate whole text word for a word. सो काय म्हटलं की मराठी भाषा आहे किंवा हिंदी भाषिक लोक आहे किंवा गुजराती आहे किंवा कन्नड आहे किंवा तामिळ आहे, ते काय ज्यांची जे समजा काय आहे मातृभाषा आहे, तर त्या भाषेमधील जे काही वाक्यरचना आहे तेच वाक्यरचना काय करणार बघा, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार. ठीक आहे, तर नेक्स्ट मेथड बघा, डायरेक्ट मेथडचा अर्थ होते की इतर कुठल्याही भाषेची मदत न घेता, जसं KG1 KG2 नर्सरीमध्ये काय होते की मुलांना सरळ सरळ इंग्लिश सेंटेन्स, गो देअर, कम हिअर, सिट डाऊन, फिनिश युअर टिफिन. ठीक आहे, हे काय होत आहे, तुझा डबा संपव रे बा, पुन्हा मागून त्याला पुन्हा मराठीचा जो समजा काय म्हणतो आपण एक आधार जे आहे किंवा मातृभाषेचा जो आधार आहे तो दिला जात नाही, आणि त्या मेथडला म्हणतात काय, डायरेक्ट मेथड. इट इज ऑल्सो युजफुल, परंतु ह्या सुद्धा मेथडचे काय काही ड्रॉबॅक्स आहे आणि काही फायदे पण आहेत. संपूर्ण भाषा आपण डायरेक्ट मेथडने शिकू शकत नाही, कारण आपल्याकडे त्या भाषेचं सराउंडिंग नाही, आपल्याकडे ही भाषा जास्त करून बोलल्या जात नाही. आपल्या आजूबाजूमध्ये, आपल्या घरामध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, स्कूलमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, की जनरली काय होतं की इंग्रजी भाषेचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होत नाही. त्यामुळे काय होतं की डायरेक्ट मेथड जी आहे ती आपल्याकडे जास्त करून अप्लाय होतं नाही. तरी पण आपण याला यूट्यूबच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, लिसनिंग प्रॅक्टिस करू शकतो. तर डॉक्टर वेस्ट न्यू मेथड, डॉक्टर वेस्ट यांचं काय म्हणणं होतं बघा पहा. Dr. West approach the problem of teaching English not from the standpoint of pedagogy, की इंग्रजी शिकवायचं आहे ते शास्त्रशुद्ध पद्धतीने नाही शिकवायचं असं कोणी म्हटलं, डॉक्टर वेस्ट यांनी म्हटलं. तर मग करायचं काय, बट फ्रॉम द स्टँडपॉईंट ऑफ सोशल नीड्स, की ॲक्च्युअल समाजाची गरज काय, ॲक्च्युअल समाजाची गरज काय, त्यानुसार आपल्याला इंग्लिश भाषा शिकली पाहिजे किंवा शिकवल्या गेली पाहिजे. ऑफ द इंडियन पीपल ही होल्ड्स दॅट इंडियन बॉईज नीड मोस्ट ऑफ ऑल टू बी एबल टू रीड इंग्लिश. तर पहिलं यांचं गरज काय होती की इंग्रजी वाचता यायला पाहिजे, तर मग पहिले वाचन शिका. ठीक आहे, मग काय म्हटलं बघा, रीड इंग्लिश, दॅन टू राईट इट, अँड लास्टली टू स्पीक. आणि सगळ्यात शेवटचं यांचं म्हणणं होतं की काय, सगळ्यात शेवटचा आपलं जो समजा पर्पज आहे ते म्हणजे स्पीकिंग. ठीक आहे ना, तर यांनी काय केला, क्रमच बदलून टाकला. तर बेसिकली LSRW हा क्रम असतो बघा, शास्त्रीय शुद्ध, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग. पण यांनी सगळ्यात नंबरवर ठेवलं काय, रिडिंग, मग रायटिंग, मग लिसनिंग, आणि मग सगळ्यात शेवटी ठेवलं स्पीकिंग. तर ही आहे मेथड कोणाची, डॉक्टर वेस्ट यांची.
नेक्स्ट बघा बायलिंग्वल मेथड. बायचा अर्थ होते दोन, बायलिंग्वलचा अर्थ होते जशी आपण ट्रान्सलेशन मेथड पाहिली की तिथे सुद्धा काय होतं की मराठी भाषेचा आधार किंवा मराठी व्याकरणाचा आधार, मराठी शब्द म्हणा, वाक्य म्हणा, फ्रेजेस म्हणा, यांना ट्रान्सलेशन किंवा यांचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये काय होतं हे आपल्याला पाहून समजा त्याच्यावरती काम करून इंग्रजी भाषेला डेव्हलप करता येतं. तर सेम गोष्ट इथे घडते कुठे, बायलिंग्वल मेथडमध्ये. द मेथड इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस विच इज फाउंड बिटवीन द टू लँग्वेजेस. की मराठी व्याकरणात किंवा मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहे, सारखेपणा काय काय आहे त्या गोष्टी पहा, आणि सगळे सारखेपणा पुन्हा सोबत काय वेगळे पण काय. सो सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस दोन भाषेमधील पाहून त्याच्यावरती व्यवस्थित काम केल्या जातं, ते म्हणजेच काय बायलिंग्वल मेथड ऑफ लर्निंग इंग्लिश ऑर लर्निंग एनी लँग्वेज. देन आहे बघा ऑडिओ लिंग्वल मेथड. सो ऑडिओ लिंग्वलचा अर्थ होते दिस अप्रोच टू लँग्वेज लर्निंग वॉज सिमिलर टू अनदर अर्लियर मेथड कॉल्ड द डायरेक्ट मेथड. ओके, की जसं की ज्या पद्धतीने समजा डायरेक्ट मेथड जी आहे तर अगदी त्याच पद्धतीने काय होतं इथे ऑडिओ लिंग्वल मेथडमध्ये सुद्धा जवळपास त्याच गोष्टी फॉलो केल्या जातात. थोडा फरक पडतो. लाईक द डायरेक्ट मेथड, द ऑडिओ लिंग्वल मेथड ॲडवाइज दॅट स्टुडंट्स शुड बी टॉट अ लँग्वेज डिरेक्टली विदाउट युझिंग द स्टुडंट्स नेटिव्ह लँग्वेज टू एक्सप्लेन न्यू वर्ड्स ऑर ग्रामर इन अ टार्गेट लँग्वेज. की मराठी भाषेचा म्हणा किंवा तुमच्या मातृभाषेचा अजिबातच वापर न करता सरळ सरळ इंग्रजी भाषाच काय करताय तुम्ही शिकत आहे किंवा ते जे वर्ड एक्सप्लेन होत आहे ते इंग्लिशमधून वर्ड काय होत आहे एक्सप्लेन होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं बघा पहा, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज अप्रोच टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. लर्नर्स इन एन्व्हायरमेंट युझिंग कम्युनिकेशन टू लर्न and practice the target language by interactions with one another and the instructor, the study of authentic text. ओके, तर काय म्हटलं बघा याच्यामध्ये काय करताय की संभाषणावरती कम्युनिकेशनवरती जास्त भर दिला जातो. कशामध्ये, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग अप्रोचमध्ये. देन म्हटलं स्ट्रक्चरल अप्रोच. तर स्ट्रक्चरचा अर्थ होतो की एक वाक्यरचना काय असते, सब्जेक्ट असतो, वर्ब असतो, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट काय आहे नेमकी वाक्यरचना काय असते, स्ट्रक्चर काय असतं की प्रेझेंट काय, पास्ट काय, फ्युचर काय. ठीक आहे. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट अँड कंटिन्युअस. जे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, डब्ल्यूच इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जे काही वाक्याचे प्रकार आहे समजा म्हटलं की असर्टिव्ह आहे, इम्परेटिव्ह आहे, एक्सक्लेमेटरी आहे, त्या असं जे काही समजा वाक्याची काय रचना आहे, स्ट्रक्चर जे आहे तर त्याला जास्त करून काय होते फॉलो केल्या जाते. कशामध्ये, स्ट्रक्चरल अप्रोचमध्ये. द स्ट्रक्चरल अप्रोच इज अ टेक्निक wherein the learner masters the pattern of sentences. Structures are the different arrangements of words in one accepted style or the other. Okay. So then the situational approach of learning English. So situational approach was known for introducing second language grammar and vocabulary in a natural situations. So in a natural situation and for emphasizing oral skill development prior to focusing on second language literacy. तर काय म्हटलं याच्यामध्ये फोकस कशावर होतो, लिसनिंगवर त्याच्यामध्ये फोकस होतो. ऑडिओ लिंग्वल सारखाच याचा काय होतो सिच्युएशनल अप्रोच, की याच्यामध्ये म्हटलं की सिच्युएशन वाईज. ठीक आहे ना, की तुम्ही समजा आहात बस स्टॉपवर, तर बस स्टॉपवर तुम्ही ऑटोवाल्यासोबत तुम्ही कन्व्हर्सेशन करताय. ठीक आहे. तुम्ही समजा मार्केटमध्ये जाताय, व्हेजिटेबल सेलरसोबत तुम्ही कॉन्व्हर्सेशन करताय, तर ती एक काय सिच्युएशन आहे, तर त्यानुसार काय होतं लँग्वेज डेव्हलप केली जाते. नॅचरल अप्रोच ऑफ टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश. सो व्हॉट इज नॅचरल अप्रोच, जस्ट लाईक युअर मदर टंग. हाऊ डिड यू लर्न युअर मदर टंग? सो इट एम्स टू फास्टर नॅचरलिस्टिक लँग्वेज acquisition in a classroom setting, and to this end emphasizes communication and places decrease importance on the conscious grammar study and explicit correction of students errors. Efforts are also made to make the learning environment as stress free as possible. याच्यामध्ये ग्रामर रूलवरती फार फोकस केल्या जातं नाही. चुकांना फार वाव असतो, चुका आणि शिका याला ह्या फार मेथडमध्ये काय असते वाव असते. तर अजिबात काही याच्यामध्ये स्ट्रेस फ्री लर्निंग जे आहे ते नॅचरल अप्रोचमध्ये असते. तर इथे बघा काय म्हटलं आपण की कम्युनिकेशनमध्ये कुठल्या गोष्टी येतात बघा पहा. कम्युनिकेशनमध्ये काय येतं की रीडिंग येतं, टेलिव्हिजन येतं, मेसेजेस येते, आपलं सोशल मीडिया म्हणा, मेसेज सेंटर म्हणा, इंटरनेट म्हणा, न्यूज म्हणा, रायटिंग म्हणा, ईमेल म्हणा, चॅटिंग म्हणा, अनाउन्समेंट म्हणा, कॉन्व्हर्सेशन म्हणा, डिस्कशन म्हणा, वेबसाईट रीडिंग म्हणा, अशा अनेक माध्यमातून काय करतात आपल्याला
कम्युनिकेशन स्किल जे आहे समजा डेव्हलप आपल्याला करता येईल. सो विच मेथड ऑफ लर्निंग इंग्लिश विल वी फॉलो ऑन अवर यूट्यूब चॅनल. तर आपण सर्वांना इथे एक गोष्ट प्रॉमिस करतोय की संपूर्ण इंग्रजी भाषा स्पीकिंग आहे, रीडिंग आहे, रायटिंग आहे, लर्निंग आहे, A to Z बेसिकपासून, ठीक आहे, अगदी मुळापासून तर शेंड्यापर्यंत असं सर्वच्या सर्व इंग्रजी भाषेचं जे काही समजा नॉलेज आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला तुम्हाला सगळ्यांना काय करता येईल, मिळवता येईल, पाहता येईल, शिकता येईल. सर्वच्या सर्व 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 कंप्लीट कोर्स ऑफ स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड विथ, ठीक आहे, जसं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीपासून तर सगळं समजा 12वी म्हणा, फर्स्ट इयर म्हणा, सेकंड इयर म्हणा, फायनल इयर म्हणा, प्रोफेशनल्स म्हणा. सो ऑल इन वन यूट्यूब चॅनल आपलं हे राहणार आहे आणि आपण सर्वच गोष्टी याच्यावर प्रोव्हाइड करणार आहोत. तर मित्रांनो, आपण इथं जे पाहिलं या सर्वच्या सर्वच मेथडचा वापर करूनच काय करू, आपण इथून पुढचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स आपले होणार आहेत. तर तुम्हाला नक्कीच सगळ्यांनाच या सर्व यूट्यूब व्हिडिओंचा इंग्रजी शिकण्यासाठीचा जो काही समजा आधार आहे किंवा हेल्प आहे ती तुम्हाला होणार आहेच, याच्यात अजिबात काही शंका नाही आहे. सो थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स फॉर युअर better cooperation. Every day I am getting the new subscriber for our YouTube channel and it is only possible because of your cooperation. So I am truly thankful and grateful to all of you. So thank you so much. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर तोपर्यंत सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.